वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातल्या 191 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आलोय. आज आपण श्रीमद भगवद्गीतेतल्या 40व्या श्लोकाचं जे निरूपण माऊली करतायत त्या 192 क्रमांकाच्या ओव्यांपासून पुढच्या ओव्यांचं निरूपण आज आपण करणार आहोत. आतापर्यंत आपण बघितलं की भगवंतांनी आतापर्यंत ज्ञानाचं महात्म्य सांगितलं, ते ज्ञान कुणाला मिळतं याचंही वर्णन केलं. परंतु ज्या व्यक्तीला या ज्ञानाची गोडीच नाही, ज्याला ज्ञानप्राप्तीमध्ये कोणताही रस नाही, जो अज्ञानी आहे, अशा व्यक्तीला कोणकोणत्या संकटांचा, अधोगतीचा, निम्न अशा अवस्थेचा, पतितपणाचा काय अनुभव घ्यावा लागतो याचं वर्णन आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत, अज्ञश्चा श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोस्ति न परो न सुखं न संशयात्मनः. अर्थात जो अज्ञानी आहे, ज्याला श्रद्धा नाही व ज्याचे अंतःकरण संशययुक्त आहे, तो विनाश पावतो, अर्थात परमार्थापासून भ्रष्ट होतो. संशयी पुरुषाला तर तो हा लोकही नाही व परलोकही नाही आणि सुखही नाही. अर्थात अज्ञानी जो आहे त्याला त्या अज्ञानाबरोबर अश्रद्धा सुद्धा बाधते, अश्रद्धेबरोबरच त्याला संशय सुद्धा बाधतो आणि संशय, अज्ञान आणि अश्रद्धा या 3 दोषांनी जो जीव युक्त होतो त्याचा स्वाभाविकपणे सहजपणे नाश होतो असं भगवंत सांगतायत. आणि ज्याचा संशय नष्ट झाला नाही, ज्याच्या अंतःकरणात संशय आहे, ज्याचं मन पूर्णपणे संशयानं भरलेलं आहे, त्याला याही लोकात सुख मिळत नाही, त्याला परलोकातही सुख मिळत नाही. म्हणजे त्याच्या आयुष्यात सुख नावाचा कोणताही पदार्थ, कोणती वस्तू त्याच्या अनुभवाचा विषय होत नाही. अशा प्रकारचं वर्णन भगवंत इथं करतायत. आता इथं अज्ञान म्हणजे काय, अश्रद्धा म्हणजे काय आणि संशय म्हणजे काय, या 3ही संकल्पना थोड्या नीट पद्धतीनं आपल्याला समजून घ्याव्या लागतील. कारण ज्याच्याकडं ज्ञान आहे त्याच्याकडं श्रद्धाही येते आणि ज्याच्याकडं श्रद्धा येते त्याच्याकडं संशयही जातो. म्हणजे संशयही नाही, श्रद्धाही आहे आणि ज्ञानही आहे, अशा लोकांचा एक वर्ग. आणि ज्याच्याकडं संशय आहे, श्रद्धा नाही आणि ज्ञानही नाही असा एक वर्ग. जीवन जगणाऱ्या अशा 2 पद्धतीचं सूचन या एका श्लोकामधून होतं. बाकीचे काही जीव या दोघांच्या मध्ये तरंगत असतात. असं नाही की या 2च प्रकारचे जीव आहेत, काही जीव याच्यामध्येही आहेत. त्यांचं नंतर आपण चिंतन करू. पण सगळ्यात आधी ज्याच्याकडं ज्ञान आहे, ते ज्ञान कशामुळं मिळालंय त्याला, तर श्रद्धेमुळं. कारण श्रद्धेशिवाय ज्ञान नाही असं आधीच्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं. म्हणजे ज्ञान आहे तर श्रद्धा अनिवार्य आहे, आणि श्रद्धा आहे म्हणजे संशय नाही. म्हणून या 3ही गोष्टी एकमेकांवरती अवलंबून आहेत. अंतःकरणात संशय निर्माण झाला की श्रद्धा नष्ट पावते, श्रद्धा नष्ट पावली की ज्ञानप्राप्ती अवघड होऊन जाते. म्हणून सगळ्यात आधी जर काय करावं लागत असेल तर ती गोष्ट आहे संशयाचा नाश. परमार्थामध्ये प्रवेश करायचा असेल, साधनेत प्रवेश करायचा असेल तर आपल्याला सगळ्यात आधी संशयाचा नाश करावा लागतो. मग संशय कोणता, कोणत्या प्रकारचा संशय की ज्याचा नाश केल्याशिवाय श्रद्धेचा उगम नाही.
संशयाचे बरेच प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे संशय असतात. सगळ्यात मूलभूत स्वरूपाचा संशय, जो परमार्थ करत असतानाही परमार्थ घडू देत नाही. नामस्मरण सुरू असूनही नामस्मरण घडू देत नाही. आराधना, साधना, भक्ती सुरू असूनही ती परिपूर्णतेला जो पोहोचू देत नाही, तो मूलभूत स्वरूपाचा संशय हा दोष आहे. मग हा संशय नेमका कोणता? तर याच्या सगळ्यात मुळात जर आपण गेलो तर आपल्याला संशयाचं मूळ रूप सापडतं. ते म्हणजे आहे या गोष्टीवर अविश्वास म्हणजे संशय. आहेवर अविश्वास म्हणजे संशय. कारण संशयाचा आणि विश्वासाचा खूप जवळचा संबंध आहे. जसा विश्वासाचा श्रद्धेशी संबंध आहे, तसाच विश्वासाचा संशयाशी संबंध आहे. जिथं संशय असतो तिथं विश्वास नसतो, आणि जिथं विश्वास असतो तिथं संशय नसतो. म्हणून संशयाला संपवण्यासाठी विश्वासाचं येणं गरजेचं आहे. आणि ज्याचा विश्वासच नाही त्याच्या मनात संशय आपोआप जन्माला येतो. मग तो विश्वास कशावर असायला हवा? तर जे आहे त्यावर विश्वास असायला हवा. मग आहे काय? तर आहे फक्त परमात्मा, आहे फक्त चैतन्य, आहे फक्त ब्रह्म. त्या आहेवरच ज्याला विश्वास नाही त्याच्या अंतःकरणात संशय जन्माला येतो. मग हा विश्वास, हा आहे बद्दलचा अविश्वास कधी जन्माला येतो? त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. केवळ अज्ञानामुळेच संशय निर्माण होतो असं नाही. कधी कधी विपरीत ज्ञानामुळेही अविश्वास, संशय जन्माला येतो. उलट असं म्हणता येईल की ज्या लोकांकडं अतिहुशारी आहे, अधिकची माहिती आहे, अधिकचं ज्ञान आहे, त्या ज्ञानाकडं त्यांच्या विपरीतपणे बघण्याच्या वृत्तीमुळं अनेकदा विश्वासाच्या ऐवजी अविश्वास जन्माला येतो. आणि मग त्या अविश्वासातून अश्रद्धा जन्माला येते आणि संशय जन्माला येतो. आता हे थोडं तत्वज्ञानात्मक झालं. थोडं उदाहरण देऊन आपण त्याला स्पष्ट करूया. विज्ञानाच्या क्षेत्रातला सर्वात मोठा शास्त्रज्ञ म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं त्याचं नाव आहे आईन्स्टाईन. दोन शास्त्रज्ञांचा मी उल्लेख करणार आहे, कारण दोघंही परस्पर विरोधी अशा मताचे शास्त्रज्ञ आहेत. एकाचं नाव आहे स्टीफन हॉकिंग्स आणि दुसऱ्या शास्त्रज्ञाचं नाव मी आता घेतलं आईन्स्टाईन. हे दोनही शास्त्रज्ञ आपापल्या विषयातले तज्ज्ञ, आपापल्या विषयावर निष्ठा असलेले, संशोधनावर निष्ठा असलेले. दोघांच्याही संशोधनावरच्या निष्ठेमध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. दोघांकडेही विज्ञानाचं ज्ञान परिपूर्णपणे होतं. स्टीफन हॉकिंग्स हा तर पूर्णपणे अपंग असलेला शास्त्रज्ञ शारीरिक दृष्ट्या. त्याला अशा प्रकारचा आजार झालेला होता की त्याच्या शरीरावरचं हळूहळू नियंत्रण निघून जात होतं. अशा प्रकारचा आजारच त्याला झालेला होता. त्यामुळे चेअरवर बसून तो सगळं आपलं संशोधनाचं, लिखाणाचं सगळं काम प्रयोगाचं करायचं चेअरवर बसून. त्याचा फक्त हाताची बोटं फक्त हालचाल करायची आणि त्या हालचालीवरच तो यंत्राच्या साह्यानं आपलं सगळं संशोधन करायचं. मित्र म्हणेल, स्टीफन हॉकिंग्सचं चरित्र प्रत्येकानं ऐकलं पाहिजे. शारीरिक व्यंगाला, शारीरिक अपूर्णतेला त्यानं बुद्धीच्या जोरावर झाकून टाकलं होतं. नोबेल पारितोषिकापर्यंत पोहोचलेला, त्याच्या काळात सर्वाधिक लोकप्रिय असलेला तो शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स. पण त्याच्याकडं जे ब्रह्मांडाचं ज्ञान त्याला मिळालं होतं, विश्वाचं जे ज्ञान त्याला मिळालेलं होतं, त्या ज्ञानाला त्याच्या अध्यात्मानं झाकून टाकलं. त्याच्यातलं जे अध्यात्म होतं
ते अध्यात्म पूर्णपणे झाकून गेलं त्याच्या वैज्ञानिक ज्ञानामुळे. त्याच्याकडे जे वैज्ञानिक ज्ञान होतं, जे ज्ञान त्यानं हस्तगत केलेलं होतं, मिळवलेलं होतं, प्राप्त केलेलं होतं, हे ज्ञान, त्याच्यातली जी एक आध्यात्मिक जाणीव होती, मीची जाणीव, स्वची जाणीव, ती पूर्णपणे झाकळून गेली. आणि त्यानं मी अर्थात देवाचंच अस्तित्व नाकारून टाकलं. देव नाही हीच भूमिका त्यानं मांडायला सुरुवात केली, मांडली. देव नाही या गोष्टीवर त्याचं पूर्ण तत्वज्ञान आधारलेलं आहे, उभारलेलं आहे. याच्या उलट दुसरा शास्त्रज्ञ म्हणजे आईन्स्टाईन. हाही आईन्स्टाईनचंही नाव तितकंच मोठं. अनेक वेगवेगळ्या विषयांवरती आईन्स्टाईननं काम केलं. पण आईन्स्टाईनला जे ज्ञान झालं विश्वाचं, त्या ज्ञानाच्या आधारावर त्याची आध्यात्मिक प्रगती झालेली दिसते. अध्यात्माकडं तो झुकलेला दिसतो. या ब्रह्मांडाचं जेवढं ज्ञान त्याला होत गेलं तेवढं त्याला कळत गेलं की विश्व गूढ आहे, अनाकलनीय आहे. अध्यात्मामध्ये जी गूढता परमात्म्याच्या, ब्रह्माच्या अस्तित्वाबद्दल सांगितलेली आहे, तीच गूढता त्याला विश्वामध्ये जाणवली. आणि तो जितका विज्ञानात शिरला तितका तो आस्तिक झाला, तितका तो नम्र झाला. म्हणून ज्ञान, ज्याला आपण माहिती म्हणू, ती अनेकदा तुमच्या आत्मिक ज्ञानाला सहकारी ठरते. ती मनातले संशय संपवतेही. आणि तेच ज्ञान, तीच माहिती कधी कधी मनातल्या त्या संशयाला खतपाणीही देते. या दोनपैकी आपल्याला काय निवडायचं हे आपण ठरवायचं. शक्यता दोन्ही आहेत. तुमचं ज्ञान तुम्हाला ईश्वर नसण्याच्याही समर्थनार्थ उपयोगाला येईल आणि तेच ज्ञान, माहिती, विचार ईश्वर असल्याच्या समर्थनार्थही तुमच्या मदतीला येईल. पण ज्यांचं दुर्दैव आहे, ज्यांचं पुण्य कमी आहे, ज्यांचं पूर्व सुकृत कमी आहे, ज्यांनी अजूनही कर्मातून आत्म अस्तित्वाचा शोध घेतलेला नाही, ज्यांचा अजूनही प्रवास बाहेरच आहे, त्यांच्याबद्दलचं वर्णन या श्लोकात आपल्याला ऐकायला मिळणार आहे. माऊली या श्लोकाचं काय वर्णन करतात बघूयात. ऐके जया प्राणियाच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले पण म्हणो काही, वरी मरण चांगलं. माऊली स्पष्टपणे म्हणतायत, हे पहा, ज्या मनुष्याच्या ठिकाणी या ज्ञानाची आवड नाही, त्याचे जिने काय म्हणावे, त्यापेक्षा मरण चांगले. ज्या ज्ञानाची चर्चा भगवंत करतायत ते ज्ञान म्हणजे मीच ज्ञान. ते ज्ञान म्हणजे अस्तित्वाचं ज्ञान, चैतन्याचं ज्ञान, या सबंध विश्वामध्ये भरून उरलेल्या ऊर्जेचं ज्ञान. ते ज्ञान ज्यांच्या ठिकाणी नाही, ज्ञान तर जाऊ द्या, या ज्ञानाची आवडी नाही, ते ज्ञान मिळवायचीही इच्छा नाही, त्या ज्ञानाबद्दल आस्थाही नाही, आवडही नाही, अशा माणसाचं जगणंही काही कामाचं नाही, त्यापेक्षा मरण बरं. कारण जगणं ज्याच्यासाठी आहे, ज्याचं नाव जगणं आहे, त्यालाच नाकारून तो जगत असेल तर त्याच्या जगण्याला काय अर्थ आहे. जो असूनही असण्याला मानत नाही, जो आहे, ज्याच्यामध्ये चैतन्य आहे, ज्याच्यातलं चैतन्य प्रत्यक्ष रूपात वावरताना दिसतंय, ज्याच्यातल्या चैतन्याला स्वतःच्या अस्तित्वाचे पुरावे सहज शोधता येतात, या मृत शरीरात, या नाशिवंत शरीरात, या निर्जीव शरीरात चैतन्य येतं आणि चैतन्याच्या उपस्थितीनं हे निर्जीव शरीर सजीव बनायला लागतं, क्रिया करायला लागतं, हालचाली करायला लागतं. अशा शरीरात येऊनही त्या चैतन्याला जर स्वतःचीच जाणीव नसेल, स्वतःच्या अस्तित्वाचंच ज्ञान नसेल, स्वतःच्या अस्तित्वाला जाणून घेण्याची इच्छाही नसेल, आवडही नसेल, तर त्या अस्तित्वाला अर्थ काय. तयाचे जियाले म्हणो काही, वरी मरण चांगलं, त्यापेक्षा मरण भलं.
माऊलींनी आता या लोकांसाठी काही उदाहरणं दिलेली आहेत. शून्य जैसे का गृह, काय चैतन्य विन देह, तैसे जीवित ते संमोह ज्ञानहीन. अर्थात एखादे ओसाड घर किंवा प्राण्या वाचून जसे शरीर, त्याचप्रमाणे त्या ज्ञानहीन मनुष्याचे जीवित मोहयुक्त असते. शून्य जैसे का गृह, शून्य म्हणजे ओसाड. एखादं घर ओसाड पडलंय. घराला घर पण माणसांमुळे येत. आम्ही ओरिएंटेशनला असताना एक व्याख्यान होतं. त्या व्याख्यानाचा विषय खूप मजेशीर आणि इंटरेस्टिंग, मनोरंजक होता. विषय होता निर्जीव वस्तूंमधली सजीवता किंवा भावना. त्यांचं असं म्हणणं होतं की आपण म्हणतो वर्ग खोली निर्जीव आहे, भिंती निर्जीव आहेत, पण शाळेच्या इमारतीमध्ये एक सजीवता असते. शाळेच्या वर्ग खोल्यांनाही भावना असतात. त्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, त्या भावना टिपून घेतल्या पाहिजेत. त्या संवेदनशीलतेनं शिक्षकानं, विद्यार्थ्यांनी आणि प्रत्येक व्यक्तीनं त्या शाळेकडं, शाळेच्या इमारतींकडे बघायला हवं. याच्याबद्दलची त्यांनी काही बरीच उदाहरणं दिली. वैज्ञानिक आणि शास्त्रीय उदाहरणं सगळी त्यांनी दिली. इमारत सुद्धा सजीव असते. इमारतीमध्ये सुद्धा भावना असतात. कुठून येतात त्या भावना? बघा, निर्जीव या जगात काहीच नाही. विज्ञानाचा पुरावा ही आहे की या जगात